ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासी कळस असं भागवत धर्माबाबत बोललं जातं, पण ते मराठी साहित्यसृष्टीबाबतही तेवढंच खरं आहे. संत साहित्याला मराठी साहित्याचा पाया म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. समाज प्रबोधन, लोकशिक्षण, भक्तिरसाचं आविष्करण या सर्वच बाबतीत संत साहित्य हा आदर्श आहे. ज्ञानदेवांनी संस्कृतातनं प्राकृतात आणलेली ही भक्तिगंगा पुढे अनेक संतांनी लोकमानसात पोचवली. संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, संत जनाबाई अशा अनेक संतांनी ही संत साहित्याची परंपरा पुढे नेली. हर हर महादेव हा धारकऱ्यांचा आणि जय जय रामकृष्ण हरी हा वारकऱ्यांचा असे दोनच मंत्र या महाराष्ट्रानं जपले. जय जय रामकृष्ण हरी या वारकऱ्यांच्या मंत्रांनीच संतवाणीची वाटचाल पुढे चालूच राहिली, जिचा आनंद आपण आजवर घेत आलेलो आहोत. स्वाभाविकच आजच्या आनंद यात्रेचा आरंभही संत रचनांनीच आपण करत आहोत. झुळकला माळू अवचिता परिमळू झुळकला माळू मी म्हणे गोपाळू आला गे माये अवचिता परिमळू झुळकला विठ्ठल 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 आ आ आ माझे माहेर माझे माहेर माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तीरी आहे भीवरेच्या तीरी ओ माझे माहेर पंढरी एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण आ आ आ शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण करी माहेराची आठवण करी माहेराची आठवण करी माहेराची
विठ्ठल म्हणताची विठ्ठल म्हणताची विठ्ठल निघो नामा बिन काही नामा म्हणे तरलो पायी विठ्ठल विठ्ठल म्हणताची विठ्ठल म्हणताची विठ्ठल म्हणताची प्रेम भाव विठ्ठल आवडी प्रेम भाव विठ्ठल आवडी प्रेम भाव विठ्ठल नामाचा रेटा हो विठ्ठल नामाचा रेटा हो प्रेम भाव विठ्ठल आवडी प्रेम भाव विठ्ठल आवडी प्रेम